पण जसं जसं आपण मार्केटला जातोय ना पाचलला, तर पुढच्या बाजूला 3-5 किलोमीटर पर्यंत आहे ना भाई साहब यार खूप बेकार अवस्था आहे. बसची वाट बघतात एसटीची. बघा हा रस्ता मस्त आहे. तर मित्रांनो या इकडे राजापूरचा हायवे तुम्ही बघू शकता. राजापूर पर्यंत ना भाई एक नंबर रोड आहे, हा कंबळेश्वरी रोड आहे भाई, जबरदस्त. डायव्हर्ट केलाय. इकडे रोडचं काम चालू आहे आणि हा सिंगल चालू आहे म्हणून एका साईडनी एकच. अरे बापरे, इथे बघू शकता या अर्टिगाचं भयंकर असं खतरनाक ॲक्सिडेंट झालेलं. हा बघा, हा मध्ये झेंडा लागतो आणि ते एक लेफ्ट साईडला म्हणजे या साईडने गेलं तर राईट साईडला, त्या साईडला शुभ सकाळ मित्रांनो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या मराठी मुलगा नितीन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आहे आपला दिवस 5वा कोकणातला आणि आज आपण आता निघणार आहोत मुंबईला जाण्यासाठी. बाईक राईड होणार आहे राजापूर ते मुंबईपर्यंतची. तर या इकडे बाईक तुम्ही बघू शकता, रेडी टू गो आहे. आणि या अगोदरचा ब्लॉग तुम्ही जर बघितला नसेल मुंबईवरून राजापूरला येतानाचा, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईन, तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. आणि आता आपण निघणार आहोत थोड्याच वेळात. गाडी फक्त लोड करायची आहे. इथे गाडी मी पार्क केली आहे, आता फक्त लोड करायची आणि मग निघायचं थोड्याच वेळात आपल्याला. तर मित्रांनो, या इकडे बघू शकता गाडी जी आपली रेडी आहे, हे बघू शकता पूर्ण रेडी पोझिशनमध्ये आता मुंबईला जाण्यासाठी. आपला टॉप बॉक्स लागला आहे, बॅग लागली आहे, फ्रंटसाठी गोप्रो लागला आहे इथे आपल्याला. आपण निघत आहोत आता. आपण गोप्रो सेटअपवरती आलेलो आहोत. चला सर्वांना, चला का बाय. चल सुनील बाय बाय. हाँ चलो का गणेश जयंती में. हाँ, और थोड़ा यूट्यूब में थोड़ा अच्छे से डाल देना भाई, मैं भी देख लूँ. हाँ भाई, तू दिसतो इकडे चालू आहे. ओके, काय राहिलं नाही ना. चल, काय राहिलं असेल तर आणा. चल काकी, टाटा. इथून पडण्यासारखं असतं. हां, इथून यायचं, असं थोडंसं मागे जायचं, परत असं वळायचं, आरामात 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 आरामात. हां चला, सगळीकडनं रेडी आहोत आपण. हा आमचा वाडीतला रस्ता, अर्धा रस्ता बनवलाय, अर्धा बाकी आहे. काही वर्षामध्ये तो रस्ता सुद्धा बनून जाईल. टाटा गणपती बाप्पा. निघालोत आम्ही आता मुंबईला जाण्यासाठी. आरामात पोहोचू आम्ही. पाठीशी राहा आमच्या. मातेचं मंदिर आहे. जरा पाय वगैरे पडून घेऊ आपण. खर्चाची मातेचा उदो. चला, तर मित्रांनो, मुंबईवरून येताना जसं की मी एकटाच होतो, सोलो राईड केली होती
आणि आता सुद्धा सोलोच आहे, पण सोबत आपला एक रायडर आहे, अमोल रायडर, तो सुद्धा आहे आपल्यासोबत, पुढे गेलाय. हे आहे जवळेथर. आणि आपण इकडनं आता जाणार आहोत पाचलला. पाचल मार्केट, जसं की राजापूरवाले जेवढे पण आहेत त्यांना माहिती आहे पाचल मार्केट. तर पाचल मार्केटवरनं आपण बाहेर निघणार ओनीवरनं, मेन हायवेला, आपल्या मुंबई गोवा हायवेला. गावाकडे आतल्या बाजूला रस्ते चांगले आहेत, पण जसं जसं आपण मार्केटला जातोय ना पाचलला, तर पुढच्या बाजूला 3-5 किलोमीटर पर्यंत आहे ना भाई साहेब यार, खूप बेकार अवस्था आहे. आणि मित्रांनो, आता आपल्याला होऊ शकेल तेवढं पटापट गाडी काढायचा प्रयत्न करायचा, कारण की आता वाजलेत सकाळचे 8:50 झालेत. आज भरपूर लोक गेलेत मुंबई साईडला, चाकरमानी जे होते ते. आणि मी जे प्रॉपर मुंबईच आहे, मी गावाकडचा नाही आहे, पण गावचा क्लायमेट मला भरपूर जास्त आवडतो. तुम्हाला सुद्धा आवडत असेल काही लोकांना. हे बघा, हे जे दळणवळणचे रस्ते आहेत ना, या रस्त्यांवरती सांभाळावं लागतं, कारण की अचानक समोरून 4 व्हीलर आली ना, तर सिंगल रस्ता आहे किंवा आपली एसटी बस सुद्धा येते लालपरी, अचानक येते समोरूनच. तर त्यामुळे हळू चालवावी लागते आपल्याला या रोडला. काही लोक असतात पळवतात बाईक किंवा गाड्या पळवत असतात, पळवून काय उपयोग नाही आहे, कारण की अचानक जर समोर गाडी आली ना तर अपघात होण्याची शक्यता असते. आणि असं माझ्यासोबत सुद्धा भरपूर वेळा घडलंय. त्यामुळे मी अशी सल्ला देतो की जर तुम्ही नवीन रायडर आहात, तुमचं कंट्रोल तेवढं जास्त नाही आहे, तर तुम्ही जास्त पळवू नका. आपल्याला गाडी कंट्रोल करू शकतो आपण, तेवढीच पळवावी. बघा, इथे बघू शकता बस एसटी थांबा आहे, बस स्टॉप आहे, म्हणजे एसटी स्टॉप आहे. सर्व लोक थांबतात मार्केटला, स्टेशनला वगैरे जाण्यासाठी. देवाला पाय पडून घेऊ. ते मंदिर आहे बघू शकता. दळणवळणाचे घाटाचे वगैरे रस्ते असतात ना, तिकडे अशी देवळं आहेत, शक्यतो तिकडे पाया पडूनच पुढे जायचं आपण. आणि मी तर जातोच, म्हणजे हा रस्ता बघू शकता, परिस्थिती रस्त्याची एकदम बिकट झालेली आहे, खड्डे वगैरे बघू शकता. बघू शकता या इकडे, जसं की मोठी गाडी आल्यानंतर असं थांबावं लागतं. आता समोर बघा टेम्पो होता आणि समोरून बस आली होती, तर त्याला थांबावं लागलं, कारण की हा बघू शकता अरुंद असा हा छोटासा ब्रिज आहे इकडे. हे बघा, परत एक बस आली, काव्या. ही काव्या बस आहे ना, ही मुंबईवरनं येते. हीच बस येते आमच्या गावाकडे, मुंबईवरनं जी येणारी बस असते ती. आणि त्याच्या मागून बघू शकता एसटी सुद्धा आलेली आहे, पाचल. ओके, असं थांबावं लागतं मोठ्या गाड्या जर आल्या तर, कारण की रोडच तेवढा रुंद रोड आहे. आणि छोटीशी खाली वाळ वगैरे असेल, तिकडे पूल असेल ना, तर तिकडे तर कन्फर्म थांबावंच लागतं, कारण की त्याची साईजच एवढी बनवली असते की त्या पूलवरनं किंवा त्या रस्त्यावरनं एकच गाडी जाऊ शकते. आता बघा, जर इथे ह्या रस्त्याला जर गाडी असती तर एवढा काय असं प्रॉब्लेम झाला नसता, कारण की इकडे 2 गाड्या जाऊ शकतात, पण आरामात थांबून जावं लागतील. असं पटकन नाही जाऊ शकत, आरामात चालवत जा. हे बघू शकता इथे रस्त्याची हालत पण खराब आहे, एकदम खडखड झाली पूर्ण. आपले जे 2 पार्टनर आहेत ते एकदम पुढे गेलेत, एकदम म्हणजे एकदम पुढे गेले. आता कुठे भेटतील त्याचं काय ठाव ठिकाणा नाही आहे, कारण की अजब गजब लोक आहेत, दोघं पण थांबणार नाहीत, ते सुसाट जातात ते लोक. आणि आपण ब्लॉगिंगच्या माध्यमातून आपण आरामात चालवतो. ते बघा, इथे बघू शकता तुम्ही, पूर्ण जो रस्ता आहे ना, खडबडीचा रस्ता आहे. म्हणजे घरातून निघाल्यानंतर पाचल मार्केटला पोहोचेपर्यंत हा असा रस्ता लागतो मध्यतरी. आता पाचल मार्केटच्या जवळच पोहोचलोय मी, तरी पण हा बघू शकता, हा पूल किती मोठा आहे.
म्हणजे इकडनं 2 बसच्या आरामात पास होतील, काही टेन्शन नाही. मोठा रोड आहे, गावाच्या आतल्या बाजूला छोटा रोड आहे, त्यामुळे ना गाड्यांचं येणं जाणं म्हणजे प्रॉब्लेमच होतो थोडासा. बघू शकता हा एक पूल आहे, हा सुद्धा छोटा आहे, म्हणजे एका टायमाला 2 गाड्या प्रॉपर पास नाही होऊ शकत. एकतर एक बाईक आणि समोरून 4 व्हीलर तर पास होते. मोठी नदी पण चालली खालून वाहत मस्तपैकी. तर मित्रांनो या इकडे बघू शकता आपण फायनली जे पाचल मार्केटला आलेलो आहोत. या इकडे मुंबईवरनं आलेल्या बसेस बघू शकता तुम्ही, या सगळ्या मुंबईच्या बसेस आहेत. आणि मागच्या बाजूला आहे ना पुढे डेपो आहे पाचलचा. आणि या इथून आता आपल्याला सरळ जायचं थेट मुंबई गोवा हायवेला. मुंबई गोवा हायवे सुद्धा इकडनं 21 ते 22 किलोमीटर आहे. आणि पाचल मार्केटवरनं आमचं घर जे होतं ते 18 किलोमीटरवरती आहे. आत्ताच मित्रांनो मी इथे बोर्ड बघितला तर इकडनं राजापूर स्टेशन जे आहे ते 32 किलोमीटर आहे आणि ओणी जे आहे ते काहीतरी 20 किलोमीटर आहे इकडनं. तर मित्रांनो या इकडे बघू शकता पाचलचा जो रोड आहे तो मस्त चांगला रोड आहे. लोक बघू शकता इथे बसची वाट बघतात एसटीची. बघा हा रस्ता मस्त आहे. असा तरी रस्ता असला ना पूर्ण गावापर्यंत तर जबरदस्त. म्हणजे बाईक ऍक्टिव्हा आणायला काय हरकत नाही इकडे. आता पण लोक आणतातच तसं, पण कसं आहे गाडीची खूप वाट लागते भरपूर जास्त. कारण खडखड खोडखोड पूर्ण खड्डे वगैरे असं आणि अचानक पाण्यामध्ये पावसा पाण्यामध्ये डीप खड्डा असेल तर कळत नाही आणि गाडी जोरात आपटते. तर फायनली मित्रांनो भरपूर वेळानंतर आपण पोहोचलेलो आहोत मुंबई गोवा हायवेला. या इकडे बघू शकता आपले रायडर जे आहेत तिकडे थांबलेले आहेत. हे बघा बघू शकता लेफ्ट घेतला तर पणजी आहे आणि राईट साईडला मुंबई आहे या ब्रिजच्या खालून. आणि एक आपला हा पार्टनर आहे अमोल. काय झालं रे, काय थांबलं इथे, काय घेतोय पाणी? हा अक्षय आहे. हा बघा हा ब्रिज आहे, या ब्रिजच्या खालून आपल्याला उजव्या हाताला वळाला की डायरेक्ट मुंबई. आणि आता इथून मुंबई किती किलोमीटर दाखवेल आपल्याला. हे बघा इकडे बघू शकता मुंबई जे आहे 383 किलोमीटर आहे. पाली 36 किलोमीटर आहे. पालीचा गणपती बाप्पा ते नाही आहे. आणि येऊन बघू शकता इथून कडक ऊन आलाय. चला आपले अमोल भाऊ जे पुढे गेलेले आहेत तर आपल्याला सुद्धा त्यांच्या सोबतच चालायचंय. तर मित्रांनो या इकडे राजापूरचा हायवे तुम्ही बघू शकता. राजापूर पर्यंत ना भाई एक नंबर रोड आहे, हर चुंबेश्वरी रोड आहे भाई, जबरदस्त मस्त 3 लेन वाला रस्ता आहे, कडक एकदम. फुल झापूक झुपूक जाऊ शकतो आपण इकडनं, काय टेन्शन नाही. पण हे राजापूर वगैरे सोडलं ना त्यानंतर लांजामध्ये यार म्हणजे खूप खतरनाक रोड आहे. बघूया तर जाताना काय अवस्था, येताना तर खूप खतरनाक होता, पूर्ण खड्डेच खड्डे आहेत. काय माहिती यार लांजामध्ये ब्रिज कधी बनेल आणि ब्रिजच्या नंतर मला वाटतं तो रस्ता बनेल. पहिला वाटतं ब्रिजच बनवतील वरचा, चांगली गोष्ट असेल पहिला ब्रिज बनवलं तर, कारण की लांजाला काहीच काम झालेलं नाहीये. बघा ना टर्निंग्स वगैरे सुद्धा एकदम मस्त रीते बनवले. फक्त रोड आहे ना असा वर खाली आहे, गाडी पूर्ण वॉबल होते. रस्ता असा वर खाली आहे, पण ठीक आहे चालेल. खड्डे तर नाही, खड्ड्यांपेक्षा तर ठीकच आहे. सगळ्यात भारी तर आपला डांबरी रोड असतो, त्यावर आपला टायर जो आहे ना मस्त ग्रिप पकडून चालते गाडी. मुंबई 378 आणि लांजा 12 किलोमीटर इकडनं.
तर मित्रांनो या इकडे बघू शकता अजून सुद्धा रायडर्स चाललेत बाईक राईड करत. रायडर्स म्हणजे कोकणातले कोकणी लोक आपले, त्यांचा सुद्धा ग्रुप आहे. पण एक गोष्ट मला सांगावीशी वाटली, ही जी लोक आहेत ना शॉर्ट्स वरती वगैरे राईड करतात आणि सँडल वगैरे घातलेत, तर प्लीज राईड जर करताना तर सेफ राईड करा. म्हणजे सँडल वगैरे घालू नका, शूज तर घालाच काही पण करून. आणि शॉर्ट्स वरती राईड करतात, शॉर्ट्स नका घालू मित्रांनो. जीन्स पण चालून जाईल, कारण की थोडं तरी आपल्या पाय थोडे तरी सेफ राहिले पाहिजे. खूप जास्त नकोच, नाहीच बोलत तुम्हाला मी रायडिंग पॅन्ट वगैरे नाही सांगत आहे, पण नॉर्मली कशी जीन्स किंवा ही असते ना कार्गो वगैरे तशी तरी घातली पाहिजे. आता माझंच वाडीतला एक मित्र आहे आपला अक्षय करून, त्याला सुद्धा बघता त्याने सुद्धा स्लीपर घातली आहे आणि शॉर्ट्स घातले त्याने पण. तर असं नाही केलं पाहिजे, कारण की लांबचा प्रवास आहे, 400-500 किलोमीटर असं स्लीपर आणि शॉर्ट्सवरती जाणं म्हणजे चांगली गोष्ट नाही वाटत मला. 400-500 किलोमीटर राहिलं, 100 किलोमीटरची जरी राईड असली ना तरी असा प्रकार नसला पाहिजे. लोकांना म्हणजे असं मजा म्हणून वाटतं, पण ही मजा नाही आहे. कारण की ॲक्सिडेंट कोणाला सांगून होत नसतंय, तुमची चुकी नसताना पण ॲक्सिडेंट होतात. तर ही गोष्ट लोक समजत नाही. आपण जर समजावायला गेलो तर आपल्याला 4 गोष्टी शिकवतात, ठीक आहे, आपलं सांगायचं काम आहे, त्यांनी ऐकावं नाही ऐकावं ती त्यांची इच्छा. आणि मित्रांनो या इकडे लांजाला पोहोचत आलो आम्ही आणि हळूहळू पावसाचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आता वाटतंय गाडी साईडला लावून रेनकोट घालायची पाळी आलेली आहे असं वाटतंय. अजून जोरात तर नाही आलंय, पण टिपूस टिपूस पडू लागलेत. जोरात आले तर आपल्याला रेनकोट घालायला लागू शकतो. तो पण आहे वरच आहे, टॉप बॉक्समध्ये ठेवलाय, वरतीच ठेवलाय. तर आपण फायनली लांजा मार्केटमध्ये आलेलो आहोत, बघू शकता तुम्ही. आता बघू शकता थोडंसं पुढे आल्यानंतर ना इथे रोड आहे ना डायव्हर्ट केलाय. इकडे रोडचं काम चालू आहे आणि हा सिंगल चालू आहे. एका साईडनी गाडी जाऊ शकते आणि एका साईडने फक्त येऊ शकते. तर असा काही रोड आहे आणि इथे काम चालू आहे, बघू शकता. उजव्या हाताला डोंगर फोडून वगैरे रस्ता बनवण्याचं पूर्ण प्रॉपर काम चालू आहे आता. आणि डाव्या बाजूला जे रोड बनवलाय, अरे बापरे बाप, इथे बघू शकता या अर्टिगाचं भयंकर असं खतरनाक ॲक्सिडेंट झालेलं आहे. तर त्यामुळे सांगतो मित्रांनो की गाडी जर चालवाल तर आरामातच चालवली पाहिजे इथे. हो माय गॉड, हे बघा, बघू शकता पूर्ण असे ना चुरा झालाय. आता तुम्हाला गोप्रोमध्ये तेवढा प्रॉपर दिसला नसेल, पण खतरनाक असं ॲक्सिडेंट झालं होतं. आणि मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आणि गोड अशी कमेंट करायला विसरू नका, कारण की या पूर्ण व्हिडिओमध्ये मी मुंबई गोवा हायवेची अपडेट देण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. बघू शकता इथे ब्रिजचं काम चालू आहे लांजाच्या थोडंसं पुढे आल्यानंतर. बघा बघू शकता लांजा क्रॉस केल्यानंतर आहे ना ही अशी एकच साईड आहे, तर आपल्याला एकाच साईडने चालायचं आणि एका साईडला सुद्धा खड्डे आहेत. बाहेर आरामात चालायचं आपल्याला. मुंबईला जाण्यासाठी जो रस्ता आहे ना तो अजून बनत आहे, प्रोसेसमध्ये आणि भरपूर काम बाकी आहे. आणि अशी रोडवरना लोक अशी क्रॉस वगैरे करतात, तर गाव असतं ना तर आरामातच चालवली पाहिजे आपण. इथे मित्रांनो बघू शकता अचानक क्लायमेट असा झालाय, पूर्ण पाऊस, आणि पाऊस पडत नाही आता पण पडणार नक्कीच आहे. क्लायमेट बघू शकता पूर्ण ब्लॅकआउट झालंय आणि अजूनपर्यंत रेनकोट तर घातला नाहीये मी. रोड ऑलरेडी भिजलेला आहे, तर गाडी हळू चालवायला लागेल. बघू शकता रुंद रोड आहे, रोडची रुंदी जी कमी आहे. हे बघू शकता या इकडनं असा रस्ता आता आपल्याला नेण्यात येणार आहे, कारण की जास्तच भरपूर फिरून जावं लागतं. आणि टर्निंगवर बघू शकता किती खड्डे आहेत, तर आरामात जायचं आपल्याला इकडनं. आरामात 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 एकदम आरामात जायचं आहे, कारण की रोड ऑलरेडी ओला आहे आणि
मी मित्रांनो ओल्या रस्त्यावर गाडी पळवत नाही, कारण की मला ओल्या रस्त्याची भरपूर जास्त भीती वाटते. सुख्या रस्त्यावरती मी पाहिजे तेवढी पळवीन, पण ओल्या रस्त्यावर मला जास्त भीती वाटते. आणि हे टर्निंग्स आहेत आणि आपण एवढा लांबचा प्रवास करतो जर 400-450 किलोमीटरचा, तर आरामातच केला पाहिजे. कारण की सेफली येणं आणि सेफली जाणं यालाच राईड म्हणतात. राईड म्हणजे लोकांना वाटतं की गाडी पळवणं म्हणजे राईड असतं, तर तसं नसतं मित्रांनो. सेफली यायचं आणि सेफली घरपर्यंत पोहोचायचं ही राईड असते, याला प्रॉपर राईड बोलतात. बघू शकता पूर्ण रोड भिजलेला आहे. बघू शकता मित्रांनो असा खडखडीचा पूर्ण रोड आहे. आणि अशा खडखडीच्या रोडमधून थार बघू शकता एकदम सल्लंगमध्ये गेली आहे. अरे भाई साहब, खतरनाक वाला पाऊस आलेला आहे शायद. तर फायनली मित्रांनो गाडी रस्त्याच्या बाजूला लावून रेनकोट सुद्धा घालून घेतलाय मी आता, कारण की पाऊस जो भरपूर जास्त यायला लागला आणि आपल्याला मुंबईला जास्त तर भिजायचं नाहीये. आरामात जाऊया आपण. हे दोघं सुद्धा इथे थांबले होते. झालं ओके, डन आहे ना. चला मग, अगोदर थांबायला पाहिजे. भिजले तुम्ही नाही ना? चला या इकडे बघू शकता मित्रांनो, बुलढाण्याने सगळे कामं चालू आहेत मुंबई गोवा हायवेची. आपली रोड कधी पूर्ण होणार याची काही इन्फॉर्मेशन नाही आहे, पण कामं सुरुवातीत आहेत अजून पण. लोक वाट बघतात बसची. तर या इकडे आपण येताना ना मित्रांनो, हा बघा हा मध्ये झेंडा लागतो आणि ते एक लेफ्ट साईडला म्हणजे या साईडने जाईल तर राईट साईडला त्या साईडला एक रस्ता जातो ना, त्या रस्त्याने मोस्ट ऑफ आहे ना भरपूर लोक जे आहेत ना भटकलेली. मी स्वतः सुद्धा भटकलो होतो. तो रोड जो आहे कोल्हापूर साईडला जातो आणि मी पण चुकून त्याच रस्त्याला गेलो होतो आणि भरपूर लोकांचा सीन तोच झालेला, सेम टू सेम. त्या रस्त्याला जाऊन कोल्हापूर मार्गे गेलीत लोक. पण मी जास्त लांबपर्यंत नाही गेलो, कारण की पुढे जाऊन लगेच मी विचारलं, मला काहीतरी वेगळा रोड वाटला. दिसायला सेम मुंबई गोवा हायवे सारखाच आहे, पण कळणार नाही तुम्हाला, म्हणून थोडं सांभाळून या. राजापूरची एसटी ही. भाई साहब चला लवकर यार, गरम होते खूप. रेनकोट, रायडिंग जॅकेट सगळं घातल्यानंतर फुल गरमी झाली आहे. आता या इकडे सुद्धा बघू शकता मित्रांनो, आपण जातो इकडनं, पण इकडनं हा रस्ता जो आहे नवीन बनणार आहे आपल्यासाठी. इकडनं असं आपल्याला वळसा असा घेऊन जावा लागतो ना, तो इकडनं जो डोंगर होता मधला तो कट केला आहे. आणि बघू शकता तुम्ही हा रस्ता आहे ना, हा बंद करून टाकतील त्यावेळेस. हा एवढा वळसा घालून जाण्यापेक्षा डायरेक्ट आपली गाडी सरळच जाईल थेट. या इकडे बघू शकता मित्रांनो तुम्ही, हा जो पूर्ण डोंगर आहे, पूर्ण डोंगर फोडून जो रस्ता बनवला गेलेला आहे एका साईडचा. आणि ही एक साईड जी बाकी आहे आता, त्याला सुद्धा बनवतीलच. थोडा वेळ जाईल, थोडा म्हणजे जास्त वेळ जाईल. बघू शकता उजव्या हाताला इकडे बुलडोझर जे आहे काम करत आहे आणि गाडी बघू शकता किती कट टू कट काढावी लागते, मोठ्या गाड्या ज्या आहेत. तर बघू शकता अशा सीन इथे खड्डे वगैरे सुद्धा आहेत भरपूर आणि वर खाली रोड एकदम. बघू शकता इथे पण बघू शकता डोंगर फोडून रस्ता बनवण्याचं काम सुरुवातीत आहे. हे बघू शकता कसा ओव्हरटेक करतो हा, जे की याला नाही केलं पाहिजे. हे बघा इथे सुद्धा बघू शकता हा रस्ता इकडे बनणार आहे. हा जुना रस्ता आहे जो आपल्याला आपण आता चालतोय तो, आणि त्या साईडला जो नवीन रस्ता बनवण्याचं काम सुरुवातीत आहे. म्हणजे असे भरपूर अशी डोंगर वगैरे फोडून रस्ता बनवण्याचं काम सुरुवातीत आहे. हे बघा आता हा आपण एवढं फिरून आलो ना, तो बघा तो रस्ता डायरेक्ट असा तो मोठा टर्न. आता इकडे कसा वळसा घालून जो रस्ता केला तिकडे डायरेक्ट खाली आहे खालच्या. जर तुम्ही गाडी पळवत आलात तर इथे ॲक्सिडेंट होऊ शकतं, कारण की इथे डायव्हर्जन लावलेलं आहे. रस्ता परत जुन्या रस्त्याला लागला तर तिथे काम झालेलं होतं आणि इथे काम जरासुद्धा झालेलं नाही आहे. इथे भरपूरच काम बाकी आहे. मला वाटतं इथे इथे ब्रिज येईल असा. हे बघा आता इथे पुन्हा एकदा डायव्हर्जन, हा रस्ता ॲक्च्युली डायव्हर्जन लावलं इथे. हा नवीन रस्ता आहे ज्याचं काम झालेलं आहे आणि तो आपला जुना रस्ता आहे ज्याचं काहीच काम झालेलं नाहीये. हे बघा हाच प्रकार खूप बेकार प्रकार आहे. ओव्हरटेक करतात सगळी लोक या मोठ्या गाडीला.
आणि ओव्हरटेक पण करा यार, पण कोणाच्या अंगावर तरी थम टाकू नका. कारण काही लोक आहेत ना डायरेक्ट बाईकवाल्यांना हे करतात, अंगावरच गाडी घालतात. तसं नाही केलं पाहिजे. काका आरामात चला. हे बघा मित्रांनो, बघू शकता जिकडे जिकडे डायव्हर्जन लागले तिकडे गाड्या अशा प्रकारे जात आहेत. आणि टर्निंग वरती वगैरे पण सुद्धा प्रॉब्लेम होतो. कधी कधी इकडे खूप जास्त ट्रॅफिक सुद्धा होतो. हे बघू शकता एकदम सुंदर रोड आहे. इथे सुद्धा रोडचं काम सुरुवातीच आहे. बघू शकता रस्ता बनवलाय कॉन्क्रीटचा, पण त्याला अजून सुकायला वगैरे टाइम जाणार. पाऊस वगैरे सुद्धा आहे, पाणी वगैरे सुद्धा लागतं. बघू शकता टँकरचं तिकडे पाणी टाकण्याचं काम करतोय. पाऊस ऑटोमॅटिक पाऊस आला तर बरंच असतं. पाऊस जर नाही आला तर मग पाणी टाकावं लागतंय. कारण रोडची जी मजबूती आहे तेवढी बनली पाहिजे, त्यानंतर तो रोड जो सुरुवातीत येईल. आणि या इकडे कदाचित ब्रिज बनवू शकतो, कारण की पाणी खाली जाण्यासाठी आहे ना, वरचं डोंगरातलं जे पाणी आहे ना ते खाली जाण्यासाठी इथे ब्रिज बनवण्याची गरज लागू शकते कदाचित. काम तर सुरुवातीत आहेच ऑलरेडी. हे बघू शकता. हे बघा अशी काही अवस्था आहे रस्त्याची. संपूर्ण धूळ माती उडते आहे. खड्डे बघू शकता. आता हे कुठपर्यंत आहे, संगमेश्वर पर्यंत कदाचित असं असावं. मधले मधले पॅच लागतात चांगले चांगले. आणि संगमेश्वरच्या नंतर मुंबई साईडला जाण्यासाठी रोड एकच नंबर आहे. बघू शकता. समोरून जर गाडी आली ना धक्कादाडी होऊ शकते. हे बघा ही रोड बनवायची मशीन आहे, याच्यावर तो रोड बनवला जातो. सिमेंट वगैरे आणि एकदम लेवल टू लेवल करणारी ही मशीन आहे. पण रोड तर बनतो पण तेवढा प्रॉपर नाही बनत, वॉबलिंग होते गाडी बनल्यानंतर सुद्धा. ठीक आहे, तर काहीच करू शकतो आपण. इथे हा तर पूर्ण पॅच मला खराबच असते, म्हणजे काम चालू पूर्ण पॅचचा. धूळ माती बघू शकता. आणि समोर ना गाडी आल्यानंतर बघू शकता किती क्लोज जातात. बघा ना गाड्या किती क्लोज जात आहेत. हे बघा इथे मला वाटतं ना सिंगलच आहे. समोरून गाडी जर आली ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो. बघू शकता एका वेळेस 2 गाड्या जात आहेत या ब्रिजवर ना. हे बघा बघू शकता एकदम कट टू कट जात आहेत, कट टू कट. आणि आता मी तुम्हाला सांगतो, या इकडे जो हा डाव्या बाजूला रस्ता चाललाय तो संगमेश्वरला, आणि उजव्या हाताला चाललाय तो देवरूपला चाललाय. म्हणजे हा या पट्ट्यातला हा जो ब्रिज आहे हा सुद्धा मोठाच होईल. कारण की बघू शकता तुम्ही, बघितलं गाड्या कशा एकदम क्लोज टू क्लोज जात आहेत. आणि त्या खडबडीच्या रस्त्यानंतर हा बघा प्लेन रस्ता लागला. आता हा कुठपर्यंत आहे ते मला माहित नाहीये, कदाचित 500 ते 800 मीटर पर्यंत आहे बघा. त्यानंतर पुन्हा आपला तोच जुना रस्ता लागला आपल्याला. इथे सुद्धा रोडचं काम सुरू आहे. 500 ते 800 मीटर नंतर सेम रस्ता आपल्याला. बघू शकतो जुनाचा रोड आहे. म्हणजे आता मला वाटतं हा डोंगर जो ना हा पूर्ण फोडण्यात येईल, आणि म्हणजे भरपूरच काम बाकी आहे. तर हे काही 1-2 वर्षात होणारं काम नाही आहे, मला अजून भरपूर वर्ष जाणार. हे बघा बघू शकता तुम्ही पूर्ण काम चालू आहे. आणि हा रस्ता बघू शकता खडबडी, पूर्ण खडबडी रोड आहे. ओए धबाक भाईचा वाला खड्डा आलेला. तर मित्रांनो आपण आता क्लोज टू संगमेश्वर आहोत.
थोडीशी सॅडलिंग करूया आपण, कारण की सॅडलिंग करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे जेवढी आपण राईड करतोय. आता या इथे हा एक पट्टा लागलाय जिथे गाडी पळवायला रस्ता भेटलाय चांगला आणि लागलाय पटकनच डायव्हर्जन. म्हणजे एक 2 किलोमीटरचा पट्टा होता, तेवढी गाडी पळवायला भेटली, त्यानंतर परत लागला डायव्हर्जन. म्हणजे असा काही रोड आहे. आणि ही आपली मुंबई गोवा हायवेची जी आहे अपडेट आहे मित्रांनो. जर तुम्ही येताय किंवा गावा साईडने मुंबईला जात आहे तर हे व्हिडिओ तुमच्या भरपूरच कामात येणारे व्हिडिओ आहे. बघू शकता इथे डायव्हर्जन होता, ही गाडी इकडनं अशी आली, आता सिंगल रोडवर होणार. तर या इकडे बघू शकता हिमालयनवाले दादा होते, त्यांचे मागचा टायर जो पंक्चर झालाय. काय घुसलंय का आतमध्ये? काय घुसलंय का आतमध्ये? स्किड झाला. ओके ओके, हा गाडी खेचणार एक साईडला, गाडी हेवी पण आहे ना. हा हा खेचणार, आरामात आरामात जावा. पण आता तुम्ही गाडी चालू करा आणि ढकलत ना. हा गाडी चालू करा, असं नॉर्मल धक्का नका मारू, पहिल्या गेअरवरती नॉर्मल क्लच सोडून नॉर्मल जावा. हा 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 हा, मी पण आलो होतो ना इव्हेंटला. हा होतो ना, होतो. हा हा ओके, चालेल, आरामात जा. ओके. हिमालयनचा ना मागचा टायर पंक्चर झाला आणि तो बोलला की इथे स्किड सुद्धा झाली. हे बघा, अरे बापरे, ट्रकचा ऍक्सिडेंट झाला काय? अरे यार खतरनाक. आणि सिलेंडरचा ट्रक आहे, त्याच्यामध्ये सिलेंडर आहेत भरपूर सारे. आणि सिलेंडरचा जो ट्रकचा ऍक्सिडेंट झाला वाटतं, काचा फुटल्या होत्या. भाई मुंबई गोवा हायवे जेवढा चांगला आहे ना, जितका चांगला आहे तितकाच रिस्की सुद्धा आहे मित्रांनो. तर मुंबई गोवाला जर तुम्ही येताय ना तर असं मजाक समजून येऊ नका, या राईड करा, राईडचा आनंद घ्या. व या इकडे बघू शकता संपूर्ण जे हे आहे मोठी दगडी टाकलेली आहेत. तर इथे काय बापरे, रोडचं यार अवघड वाटतं इथे. इथे तर भरपूर टाइम झाला आणि डायव्हर्जन वगैरे सुद्धा भरपूर आहे तिकडे. लाल परी आलेली आहे, लाल परी आलेली आहे. आपले 2 रायडर्स वाटले जास्तच पुढे गेलेले आहेत. बाप रे बाप, किती सारी खडी आहे भाई साहब. आणि ही रेती आहे, ही खडी आहे. रोड बनवायची सुरुवात कुठून करतील काय माहिती. रेती आणि खडी तर आणून टाकली आहे इथे. या इथे सुद्धा बघू शकता डोंगर फोडण्याचं काम सुरुवातीत आहे. अजून सर्वीकडे जे ना डोंगर फोडायची कामं चालू आहेत आणि सर्व रेती वगैरे वगैरे भरपूर कामं सुरू आहेत. काही ठिकाणी जे रस्ता बनवण्याच्या मशीन सुद्धा लावल्यात. A few moments later. इकडे बघू शकता कडक असा ट्रॅफिक लागलाय. मला वाटतं हा ट्रॅफिक जो आहे संगमेश्वरच्या ब्रिजचा असावा कदाचित. जबरदस्त लागलाय, लांब लचक ट्रॅफिक लागलेलं दिसतंय. बघू शकता तुम्ही. हे बघा इथे बघू शकता सर्व गाड्या रॉंग साईडने आल्यात आणि पूर्ण ट्रॅफिक जाम झाला इथे. संगमेश्वरचा जो ब्रिज आहे त्याचं काम सुरुवातीत आहे, त्यामुळे पूर्ण गाड्या ज्या आल्यात आणि पूर्ण जाम झालेला आहे. हे बघा बघू शकता भरपूर असा खतरनाक वाला ट्रॅफिक जाम झालाय. लोकांची भांडणं लागलेत अक्षरशः. जायचं नाही पुढे आता. बाकीचे येडे हा
लहान आहे मोठा काय मला जितकं म्हणतो बोलतो तू कसा शांत केला हे बाकीचे वेळ आहेत का जातो ना काय तुझ्यामुळे किती आता पॅक झाले म्हणजे काय 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 शांत काय काय तुम्ही शांत घ्या ना तुमच्यामुळे किती आलं बघू शकता किती भांडणं चालू आहेत दोघांची इथे हे मोठमोठ्या गाड्या ज्या आहेत सर्व गाड्या रॉंग साईडने आल्यात खतरनाक जाम लागलाय जसं की मित्रांनो मी तुम्हाला बोललो की संगमेश्वरचा जो हा ब्रिज आहे या ब्रिजवरनं एका टायमाला एकच गाडी येते आणि आता इथे बघू शकता बस पण आहे बाईक पण आहे आणि सर्वच गाड्या एकत्र यायला लागल्यात त्यामुळे असा हा खतरनाक असा ट्रॅफिक लागलाय हा बघा हा ब्रिज आहे तो संगमेश्वरचा हे बघा या ब्रिजमुळे या ब्रिजला आपण आता जस्ट क्रॉस केलं आणि बघू शकता पण हा पुढे जरी आपण गेलो ना तरी हा ट्रॅफिक आपल्याला लागणारच आहे कारण की आता समोरून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यासुद्धा तशाच थांबत येतात ॲक्च्युली हे जे रॉंग साईडने लोक चालतात ना 4 व्हीलर मोठ्या गाड्या त्यांच्यामुळे हा ट्रॅफिक होतो जर सिंगल चाललं तर काय प्रॉब्लेम होणार नाही ना तुम्हाला होणार ना दुसऱ्यांना होणार म्हणजे एकामुळे बोलतात ना सर्वांना त्रास अशी गोष्ट आहे आणि रॉंग साईडनी पण येणार वरून दादागिरीसुद्धा करणार जसं की तुम्ही बघितलंच मागे बघा बघू शकता मित्रांनो जसं की मी तुम्हाला बोललो आता आपण तर आलो पण या साईडच्या लोकांना सुद्धा तसंच सेम ट्रॅफिक लागलेलं आहे लांबपर्यंत बघू शकता सगळ्या गाड्या थांबल्यात आरामात चालल्यात थांबत आणि ते सुद्धा त्या पुलामुळे होत आहे जोपर्यंत त्या पुलाचं काम होत नाही आणि मुंबई गोवाची अशी रहदारी असेल त्यावेळी अशीच ट्रॅफिक तर मित्रांनो या इकडे बघू शकता आपला नवीन टोल सुद्धा तर मित्रांनो या इकडे बघू शकता पनवेल जे आहे 245 किलोमीटर पनवेल आहे इकडनं म्हणजे आता आपल्याला टोटल 300 किलोमीटर जायचे अजून हा बघा मित्रांनो संगमेश्वर सोडल्यापासून ना असा प्रॉपर रोड लागला आपल्याला काय टेन्शन नाही मस्त स्मूथ रोड आहे छोटे मोठे असे डायव्हर्जन येतात खड्डे वगैरे रोड असा नॅरो होता कुठे कुठे तर तेवढं तर ठीकच आहे खड्ड्यांपेक्षा तरी आता बघू शकता खेळ 48 आहे आणि चिपळूण 16 किलोमीटर आहे इकडनं खेड चिपळूण वगैरे ना एकदम मस्त रोड आहे एकच नंबर रस्ता आहे महाराष्ट्र सुंदर पाऊस आला वाटत आला रे पाऊस आला गाडी बाजूला लावायला लागली वाटत आता महाड 91 किलोमीटर महाड आहे इकडनं तर मित्रांनो या इकडे चिपळूणच्या अगोदर ना भरपूर पाऊस लागला जोरात आणि आता मी जस्ट एक सुसू ब्रेक घेतला होता
आपला रायडर सुद्धा इथे थांबलेला आहे भाई साहब मध्ये कडक पाऊस आला इथे. उतरूया आपण पण थांबूया 2 मिनटं. काय सीन आहे बघूया जरा. आपण सेटअप जरा नीट करून घेऊया. कवर वगैरे भाई बिल्डिंग बुकिंग केली वाटतं लोकांनी त्या सर्वांनीच. सर्व रायडर इथे थांबले रेनसीटर वगैरे घालण्यासाठी. चल 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 रे. एकदम जबरदस्त असा पाऊस आला होता. बघू शकता पाणी सुद्धा वाहत आहे. थांबलो आम्ही या ठिकाणावरती 2-5 मिनटं आणि आता निघूयाच. जरा ग्लास वगैरे क्लीन करून घेतो आपल्या वायझरची. कॅमेऱ्याची पण करूया. ओके चला सगळं क्लिअर झालेलं आहे आता. आता आपल्याला निघायला काही हरकत नाही इकडनं. चला चला पुढे चला. आलो. ओके सर्व खेळ क्लिअर झाला आपला. अरे आपला गोप्रो तर इथेच पावसात भिजत होता. चला एक आंघोळ तरी झाली त्याची गोप्रोची. घरी जाऊन तो आंघोळ नाही करत ना, त्यामुळे त्याला इथेच आंघोळ घातली मी. तर मित्रांनो जोराचा पाऊस आला. त्यानंतर बघू शकता कडक ऊन परत आलेला आहे. काय सांगता नाही त्या पावसाचा भाई काय चालू आहे. अचानक येतोय अचानक जातोय. तर मित्रांनो या इकडे बघू शकता हा जो लेफ्टला फाटा चालला हा चिपळूणला चाललाय. चिपळूण स्टेशन आहे वाटतं इथं. आपण कधी इकडे आलेलो नाही आहोत. आणि आता आपल्याला जायचं सरळ थेट मुंबईला. आता हा जो रस्ता पाहता तुम्ही हा चिपळूण मधला आहे. चिपळूण मधला हा ब्रिज बघू शकता तुम्ही. हा बघा या ब्रिजचं सुद्धा काम बाकी आहे. ब्रिजचं काय रस्त्याचं पण काम बाकी आहे. रस्त्याचा एक लेन बनला आहे एका साईडचा. ही खालचं बाजू आहे. तर हा सिंगलच राहणार आहे असाच नेहमीसाठी. मेन जे काय असेल ते वरून रस्ता बनेल तेव्हा. आता टाइम आहे त्याला. हा बघा मित्रांनो या इकडे बघू शकता हा चिपळूणचा डेपो आहे. एसटी डेपो. आणि भरपूर अशा एसट्या उभ्याच आहेत आतमध्ये. आणि हा बाजूलाच त्याचा महानगरचा गॅस. यार लोक रॉंग साईडने चालतात इकडे. आणि मित्रांनो चिपळूणमध्ये सुद्धा या इकडे ट्रॅफिक पाहायला मिळतो आपल्याला. आता याचं रिझन काय ते आपल्याला माहिती नाही. कारण त्याचं पुढे गेल्यानंतरच कळेल ते कारण काय ते. ट्रॅफिक लागलाय मजबूत असा.